गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगी राजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्त अवधूताय नमः. ओम माया युक्त अवधूताय नमः. ओम आदि गुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करोनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगा पुर कवण क्षेत्र म्हणोनिया. भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सांडोनिया येथ काय कारण वास केला. या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारोन म्हणोनी धरी सिद्धाचे चरण नामधारक तये वेळी. ऐकोनी तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषोन सांगत असे विस्तारोन ऐका श्रोते एकचित्ते. अश्विन वद्य चतुर्दशी सी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळीचे. गया प्रयाग वाराणसी शी चला यात्रे पुत्र कलत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आई ती करणे म्हणोनिया. ऐकोन श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला नेईन तुम्हासी. ऐसे म्हणोनी भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरूंनी. गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार संगमासी प्रयाग समान परियेसी. षटकुळामध्ये स्नान करणे विशेष नदी भीमा तीर अमरजा संगम थोर गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बरवे परियेसी. विशेषे आपण उत्तरे वाहे याचे पुण्य अपार आहे. शताधिक पुण्य पाहे काशीहून परियेसा. आणिक अष्टतीर्थे असती तयांचा महिमा विख्यात जगती सांगेन ऐका एकचित्ती. श्री गुरु म्हणती शिष्यांसी. ऐकोन श्री गुरुचे वचन विनवी ताती भक्तजन अमरजा नदी नाम कोण कोणा पासाव उत्पत्ती. श्री गुरु म्हणती भक्तांसी बरवे पुसिले आम्हासी जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात. जालंधर नामे निशाचर समस्त जिंकिले सुरवर आपुले केले इंद्रपुर समस्त देव पळाले. देवा दैत्या झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध. इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला. इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्ये मारिले असे देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणोनी चरणी लागला. आम्ही मारितो दैत्यांसी रक्त पडतसे भूमीसी अखिल दैत्य बिंदूंसी अधिक उपजवी भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणोनी आलो तुम्हा पाशी. ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रुद्र होऊनी दैत्य निर्दालन करावया. इंद्र विनवी ईश्वरासी वधावया दैत्यांसी जीवन आणावया देवांसी ऐसा प्रतिकार करावा. संतोषुनी गिरिजा रमण अमृत मंत्र उच्चारोन घट दिधला तत्क्षण संजीवनी उदक देखा. ते उदक घेऊन इंद्रराव शिंपिताची समस्त देव उठवनिया अमर सर्व स्वर्गास जाती तये वेळी. उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह आला क्षितीवरी. ते संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा. या कारणे या नदीसी जे स्नान करीती भक्तीसी काळ मृत्यू न बाधे तयासी अपमृत्यू घडे केवी. शतायुषी पुरुष होती रोगराई न पीडिती अपस्मारादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातके. अमृत नदी नाम तियेसी संगम झाला भीमरथीसी. तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम. कार्तिकादी माघमासी स्नान करीती भक्तीसी इह सौख्य परलोकासी मोक्षस्थाना पावती. सोम सूर्य ग्रहणासी संक्रमण सोम अमावस्येसी पुण्यतिथी एकादशीसी स्नान करावे अनंत पुण्य. साधिता प्रतिदिवस जरी सदा करावे मनोहरी समस्त दोष जाती दुरी शतायुषी श्रिया युक्त होय. ऐसा संगम महिमा एका पुढे सांगत असे तीर्थ विशेखा दिसे अश्वत्थ सम्मुखा मनोहर तीर्थ असे. या तीर्थी स्नान केली या मनोहर पाविजे काया
कल्पवृक्षस्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारू जे जे चिंती ती मनी नरू पावती काम्ये अवधारा. ऐसे मनोहर तीर्थ ठावे असे प्रख्यात सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची या गुणे. जे जन जाऊनी सेवा करीती त्यांचे मनोरथ पूर्ती न धरावा संदेह आता चित्ती. ऐसे म्हणती श्री गुरुनाथ आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निरुते. दृष्टी पडता मुक्ती होते खूण तुम्हा सांगेन. कल्पवृक्षा ते पूजोनी मग जावे शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. जैसा पार्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण भक्तिपूर्वक प्रदक्षिण करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वरा ते नमोनी नमन करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करोनी मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडापासी. पुनः जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करोनी ऐका वृषभस्थानी येऊनी निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनी पूजा पहावी दोन्ही नयनी. इंद्र समान होय नर धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती. पुत्र पौत्र तयासी होती संगमेश्वर पूजिलिया. पुढे तीर्थ वाराणसी अर्घ कोश परियेसी. ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाण. याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण रत अनुष्ठानात सदा ध्यायी शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदाशिव दिसे जवळी. विप्रा आल्हाद सर्व काळी देहभाव हिंडत. लोक म्हणती पिसा तयासी निंदा करीती बहुवसी. दोघे बंधू असती तयासी नामे त्यांची अवधारा. एका नाम असे ईश्वर दुसरा नाम असे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करोनी अव्हेर आपण निघाले काशीसी. करोनिया सर्व आईती सर्व निघाले त्वरिती. तया पिशा ते पाचारीती चला जाऊ म्हणोनिया. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोका बंधुसी म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मज जवळी दावीन तुम्हा तात्काळी आश्चर्य करीती सकळी. दावी म्हणती बंधुजन काशीस जावे अति प्रयास. येथे भेटे तरी का सायास म्हणोनी बोलताती हर्ष तये वेळी अवधारा. इतुकिया अवसरी विप्र गंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी. विनवी तसे शिवासी आम्हा नित्य पाहिजे काशी. दर्शन होय विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे तीच काशी त्वरिती मणिकर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडी विशेख. नदी उत्तरे दिसे नीक एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून जैसे भागीरथी गहन. ज्या ज्या असती काशीत खुणा समस्त असती तयासी. संगम झाला नदी भीमा तीर्थ असे काशी उत्तमा. आचार करीती सप्रेमा बंधुज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधुसी काशीस न जावे आमुचे वंशी. समस्ते आचरावे ही काशी आम्हा शंकरे सांगितले. आपुले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी खुणा. तुम्ही बंधू दोघे जना आराधावे ऐसे निरोपिले. दोघी जावे पंढरपुरा तिथे असे पुंडलिक वरा. सदा तुम्ही पूजा करा आराध्या नामे विख्यात. प्रतिवर्षी कार्तिकीसी येथे यावे निर्धारेसी तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण. श्री गुरु म्हणती भक्तांसी काशी तीर्थ प्रगटले ऐसी न धरावा संशय तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्ष ही ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान निर्मळ आचार तेथोनी. पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका. श्री गुरु म्हणती सकळिकांसी तीर्थ दाविती पाप विनाशी. स्नान मात्रे पापनाशी जैसा तृणा अग्नी लागे. आपुले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुवसी. बोलावोनी त्या समयासी पुसताती श्री गुरुमूर्ती. ऐक पूर्व दोष भगिनी तू आली सामुचे दर्शनी. पाप तुझे असे गहनी आठवणे करी मनात. ऐकोनी गुरुच्या बोला पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूढ केवळा इतुके कैसे ज्ञान मज. तू जगदात्मा विश्वव्यापक तुची ज्ञान ज्योती प्रकाशक. सर्व जाणसी तुची एक विस्तारोणी सांग मज. श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी. वधिले 5 मांजरांसी नेणेसी खूण धरी आपुली. होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली. भांड्यांमधून न पाहता उदक घालोनी झाकोनी ठेवली अग्नीवरी.
पाच मार्जारांचा घात लागला दोष बहुत ऐसे ऐकोनिया त्वरित श्वेत कुष्ठ झाले तीसी देखोनिया भयाभीत झाली श्री गुरुचरणा येऊनी लागली विनवी तसे करुणा बहाळी कृपा करी गा गुरुमूर्ती करोनी समस्त पापराशी तीर्था जाती वाराणसी मी आले तुझे दर्शनासी पापा वेगळी होईन म्हणोनी श्री गुरु पुसती तियेसी तुझ राहे पापराशी पुढिले जन्मी जरी भोगीसी तरी कुष्ठ जाईल आता रत्नाई विनवी स्वामी असी उभगले बहुत जन्मांसी याची कारणे तुझे दर्शनासी पापा वेगळे हो म्हणत असे आता पुरे जन्म आपणा म्हणून धरिले तुझे चरणा याची जन्मी भोगी न जाणा पापांचे फळ म्हणत असे इतुके ऐकोनी गुरुमूर्ती रत्नाई स निरोप देती पाप विनाश तीर्था जाय त्वरिती स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी होय येथे स्नान सप्तजन्मींचे दोष दहन संदेह न करिता होय अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखील दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी ऐका जे करी ती स्नान भक्तिपूर्वका सप्तजन्मींची पापे जाती तीर्थ महिमा देखून रत्नाबाई संतोषोन राहिली मठ बांधून तीर्था सन्निध वधारा पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळिका स्नान मात्रे होयनिका याचे आख्यान बहु असे जम्बू द्वीपी जितकी तीर्थे एक एक महिमा अपरिमिते इतुकिया वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता सोम सूर्य ग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी अमा पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे सवत्सेसी धेनु देखा सालंकृत करोणी ऐका दान द्यावे द्विजानिका एक एक दान कोटी सरसे तीर्थ महिमा आहे कैसी स्नान केली अनंत फळ पावसी एक एक दान कोटी सरसी दोन तीर्थी करावे पुढे तीर्थ रुद्रपद कथा असे अति विनोद गया तीर्थ समप्रद तेथे असे वधारा जे जे आचार गयेसी करावे तेथे परियेसी पूजा करा रुद्रपदाची कोटी जन्मींची पापे जाती पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्य राशी स्थान असे या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता अस्थि होती चक्रांकिता द्वारावती समान देखा या तीर्थी स्नान करुणी पूजा करावी केशव चरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्य असे अवधारा ऐकोनी श्री गुरुचे वचन समस्त करीती स्नान दान पुढे असे मनमथ दहन तीर्थ सांगती श्री गुरु ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी समान क्षेत्र परियेसा मनमथ तीर्थी स्नान करावे कल्लेश्वरा ते पूजावे प्रजा वृद्धी होय बरवे अष्ट ऐश्वर्ये पाविजे आषाढ श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा संतोषोनी भक्त उत्तम अति उल्हास करिताती म्हणती समस्त भक्तजन नेणो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हासी जवळी असता समस्त तीर्थे का जावे दूर यात्रे स्थान असे हे पवित्र म्हणून समस्त आचरिती अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठात समाराधना करीती भक्त महानंद प्रवर्तला सिद्ध म्हणे नामधारकासी तीर्थ महिमा आहे ऐसी श्री गुरु सांगती आम्हासी म्हणून तुझ निरोपिले म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर तीर्थे असती अपरंपार आचरा तुम्ही भक्तीने इति श्री गुरुचरित्र अमृत सिद्ध मुनी शिष्य संवाद बहुत गाणगापूर महात्म्य विख्यात 49व्यात कथियेले इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगम गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णनम नाम 49तमो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु ओम गुरवे नमः श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका पूर्वी रजक कथानका तू ते आपण निरोपिले ओम गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरु दत्त नमो नमः दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडित पातला बिल्लवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा ओम श्री गुरवे नमः
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम, षडगुण पारावारम दुर्जन संहारम. भक्त प्रिय दातारम कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यम, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम श्रुति सकलाधारम, कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम. कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम, पठनामृत रसधारम भवभय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम भू इच्छातरणम, ज्ञानामृत रसभरणम जड जीवोद्धरणम. भक्त्या कृतमपि स्मरणम तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम. श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतमतितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तम, त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम. यदक्षर पद भ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंद पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव. करोमि यज्ञ सकलं परस्मै श्री नारायण इति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम गुरवे नमः.